नमस्कार. आनंदाची बातमी. तलाठी भरतीची तयारी करतायत, वाट बघताय जाहिरातीची, वाट बघताय कोण घेतायत. लक्षात ठेवा, अभ्यासक्रमात बदल होणार आहे का, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तलाठी भरतीसाठी ऑथेंटिक आणि अतिशय रिअल माहिती घेऊन आलेलो आहे. तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार आहे, त्यापूर्वी तलाठी भरती कोण घेणार आहे. अनेक जणांचे प्रश्न आहे, TCS IPS घेणार आहे का, तलाठी भरती MPSC कडे जाणार आहे. कालचंच तुम्ही पाहिलं असेल, माहितीच्या अधिकारांतर्गत जे मागवलेलं आहे की आता MPSC कडे कुठल्या परीक्षा वर्ग केले जाणार आहेत, तर ती सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन आहेत, अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ बघताना डिस्क्रिप्शनमध्ये आपली श्री अकॅडमी आहे. तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे. टेस्ट सिरीज सुद्धा मागच्या झालेल्या 57 पेपर आहेत. त्याच्यासोबत आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, चला बघूया. तलाठी भरती 2025 आणि 26 मध्ये तुमची अपेक्षित सगळ्यात महत्त्वाची जाहिरात कधी येणार आहे हा प्रश्न. जाहिरातीनंतर परीक्षा कोण घेणार आहे. खाली तुम्हाला MPSC दिलंय, इथं TCS दिलंय, IBPS दिलेला आहे. आता यापैकी एक कंपनी तुमची नक्की एक्झाम घेणार आहे. मग TCS घेणार आहे, MPSC घेणार आहे. तर या सगळ्या प्रश्नाचं एकदम ऑथेंटिक तुम्हाला माहिती देणार आहे. एक दोन अटी या ठिकाणी आहे. आता बघूया तलाठी भरती जाहिरात. आता तुमची जाहिरात ऑथेंटिकपणे जर माहिती दिली तर डिसेंबर अखेरपर्यंत तुमची जाहिरात येणार आहे. कधीपर्यंत? एक डिसेंबरच्या अखेरपर्यंत तुमची जाहिरात आहे. डिसेंबर अखेर म्हणजे जर पाहिलं असेल तर आचारसंहिता आहे. आचारसंहिता कधी आहे? 3 तारखेपर्यंत निकाल लागणार आहे. ज्या काही निवडणुका होणार आहेत तर 3 डिसेंबर पर्यंत त्याचा रिझल्ट आहे. आणि 10 डिसेंबर पर्यंत म्हणजे 10 डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता झाल्याच्या नंतर साधारणतः डिसेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे 1-25, 26 या 25 ते 26 तारखेपर्यंत तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे. बघा, तलाठी भरती जाहिरात डिसेंबर महिन्यात येणार आहे. तुला आजच्या पेपरला आहे ते पण दाखवतो. ठीक आहे, कोण घेणार आहे तर या संदर्भात सुद्धा माहिती देतोय. त्यासोबत याचा अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रमात बदल होणार आहे का, तोच अभ्यासक्रम असणार आहे. आचारसंहिता सांगितलं तुम्हाला, आत्ताच आचारसंहिता संदर्भात दिलंय. 3 तारखेला निकाले, 10 डिसेंबरला आचारसंहिता संपणार आहे. म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत कुठलीच जाहिरात येणार नाही, न्यायालयाची जर सोडली तर. बाकी सगळ्या कोणत्याच जाहिरात 10 डिसेंबर पर्यंत येणार नाही. आता डिसेंबर मध्ये याची जाहिरात जर आली, लक्षात ठेवा, तलाठी भरतीची जाहिरात जर डिसेंबर या महिन्यामध्ये आली, डिसेंबरच्या 31 डिसेंबर पर्यंत, 31 डिसेंबर, ठीक आहे, या 31 डिसेंबर पर्यंत जर लक्षात ठेवा, जर प्रश्न विचार केलाय, जर 31 डिसेंबर पर्यंत तलाठी भरतीची जाहिरात जर आली तर एकच कंपनी आहे जी तुमची एक्झाम घेणार आहे, ती म्हणजे TCS. लक्षात ठेवा, TCS हीच कंपनी तुमची एक्झाम घेणार आहे. पण जाहिरात कधी येणं गरजेचं आहे? 31 डिसेंबरच्या अगोदर. 31 डिसेंबरच्या अगोदर जर तलाठी भरतीची जाहिरात आली, आता तुम्हाला दाखवतो, न्यूज मध्ये सांगितले, पेपरमध्ये आलेले आहे की प्रक्रिया सुरू झालेली आहे. डिसेंबरच्या अगोदरच एंडिंग पर्यंत आम्ही जी काय आहे तर त्याची जाहिरात प्रसिद्ध करू. डिटेलमध्ये सगळं दाखवतो. आणि जर 31 डिसेंबर पर्यंत तलाठी भरतीची जाहिरात आली तरच फक्त TCS पुन्हा एकदा TCS तुमची तलाठी भरतीची जाहिरात घेणार आहे. ओके, परीक्षा TCS घेणार आहे. आणि पण आता याला दुसरी जर म्हटलं, लक्षात ठेवा, जरला लगेच लागून असतं तर जर झालं की तर आहे. आणि जर लक्षात ठेवा, ही जाहिरात 1 जानेवारी 2026 याच्यानंतर जर आली, ठीक आहे, म्हणजे 1 जानेवारी 2026 ला जरी जाहिरात आली तर लक्षात ठेवा, हे पद MPSC कडे जातील. आणि MPSC कडे गेल्याच्या नंतर मग अभ्यासक्रमामध्ये चेंज होणार आहे, बदल होणार आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रम सुद्धा दिलं होतं मला. TCS कडे गेली तर जो तुमचा सिलेबस आहे तोच राहणार आहे. जर MPSC कडे गेली तर तुमचा सिलेबस जो आहे त्याच्यात चेंज होणार आहे. मग आता तुम्ही पाहिलं असेल, जी काय MPSC ची ग्रुप C परीक्षा आहे त्याला पूर्व परीक्षा, मेन परीक्षा, टायपिंग सुद्धा आहे. ठीक आहे, मग तलाठी भरतीला त्या ठिकाणी सरळ सेवा एकच एक्झाम आहे. मग ही तुमची पूर्व मेन्स मध्ये MPSC ची तलाठी जाणार आहे का ते नंतर मी घेणार आहे.
पण लक्षात ठेवा 2 तारखा सांगितल्या, 31 डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात आली TCSच घेणार आहे पुन्हा एकदा, आणि जर 1 जानेवारी किंवा 31 डिसेंबरच्या नंतर जाहिरात आली तर मग 100% MPSC कडे जाणार आहे. आणि जे काय त्या ठिकाणी माहिती अधिकारांतर्गत परिपत्रक आलेले त्यात सांगितलंय झेडपीच्या म्हणजे जिल्हा परिषद मध्ये जेवढे काही पद आहेत त्या प्रत्येक पदाची आणि महानगरपालिकेत जेवढे काही पद भरती असते या 2 पद भरतीच्या जागा जर सोडल्या तर बाकी सरसकट सगळ्या जागा हे MPSC घेणार आहे. आणि तसंही महसूल मध्ये शक्यतो तलाठी पद हे झेडपीच्या अंतर्गत येत नाही, ठीक आहे, अंडर असेल पण झेडपीच्या अंतर्गत तलाठी भरती पद येत नाही, त्यामुळे ते MPSC कडे जाणार आहे. आणि त्याला अट आहे 31 डिसेंबर पर्यंत जाहिरात येणं, आणि जर आली तर मग TCS पुन्हा एकदा त्या ठिकाणी तलाठी भरती घेणार आहे. शक्यता मोठ्या प्रमाणात दाट शक्यता आहे की ही तलाठी भरती पुन्हा एकदा TCS कडे जाणार आहे. 10% शक्यता MPSC कडे आहे आणि 90% शक्यता ही TCS कडे जाणार आहे, ठीक आहे. आणि जर MPSC कडे गेली त्याच्या अभ्यासक्रमात 100% चेंज होणार आहे, यात काही शंका नाहीये, ठीक आहे. आणि TCS कडे राहील तर जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम राहणार आहे, यात कुठली शंका. आता न्यूज मध्ये काय ते दाखवू बघा. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 अखेरीस या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. काय म्हणताय लक्षात ठेवा, इथं राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे. काय म्हणते तयारी सुरू केलेली आहे. या संदर्भात तलाठी भरती संदर्भात महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2025 अखेरीस या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हणजे लक्षात ठेवा तुमची जाहिरात ही साधारणतः 20 डिसेंबर ते 25-26 डिसेंबरच्या आतमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल, ठीक आहे, किंवा त्याच्या अगोदर सुद्धा होईल. राज्यातील सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. आणि टोटल सध्याच्याला 1700 पदभरती जागा भरल्या जाणार आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा येऊ शकतात, शक्यता आहे. डिसेंबर अखेरीस तलाट्यांची 1700 पदे भरणार आहेत. आणि महसूल मंत्र्यांनी वारंवार 3 ते 4 वेळेस या संदर्भात विधान केलेलं आहे, त्याच्यामुळे 90% म्हणण्यापेक्षा 99% शक्यता आहे की TCS कडे जाईल. 1% शक्यता आहे की ही एक्झाम तुमची MPSC कंडक्ट करेल, पण शक्यता खूप कमी आहे. परंतु मग 2026 नंतर मग MPSC कडे होतील, पण सध्याची ही तलाठी भरती शक्यता आहे TCS घेणार आहे. याच्यामध्ये बघा नवीन तलाठी रुजू झाल्यानंतर महसूल विभागातील कामकाजाचा वेग वाढेल. नागरिकांचा 7/12 उतारे, प्रमाणपत्रे, जमीन नोंदणी, वारसा नोंदणी यासारखे कामे वेळेत मिळतील. विशेषतः डिजिटल महसूल सेवाच्या अंमलबजावणी सुद्धा गती मिळेल. कधी जर तलाठी भरती प्रक्रिया सुरू झाली तर राज्य सरकारकडून डिसेंबर अखेरीस भरती प्रक्रियेला सुरू होणार आहे. उत्साहाचं वातावरण मुलांमध्ये आहे. तलाठी भरती संपूर्ण डिटेल माहिती या संदर्भात दिलेली आहे. त्यामुळे जे कोणी तलाठी भरती तयारी करतायत मागच्या 57 ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या तलाट्या त्या सगळ्या चेक करून घ्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे MPSC ऑलराऊंडर नावाचा, ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. हा नंबर आहे, काय असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. आणि बॅच जॉईन करायची असेल तर बॅच सुद्धा आहे. टेस्ट सिरीज जॉईन करायची, टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या याच ऍप मध्ये दिलेले आहे. आणि जुना डिसेंबर अखेरीस तलाट्याच्या 1700 मध्ये भरणार राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी भरण्याची तयारी सुरू केलेली आहे. ओके, डिसेंबर 2025 अखेरीस ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे नाही, जाहिरात येणार आहे. ओके, आता जो तुमचा TCS ने जर एक्झाम घेतली तर त्याचा सिलेबस काय सेम सिलेबस. TCS ने जर एक्झाम घेतली तर हा सिलेबस तुमचा आहे. 57 शिफ्ट मध्ये तलाठी भरती झालेली आहे. त्याचे सगळे पेपर आपल्या ऍप मध्ये दिलेले आहेत. श्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. आपला नंबर सुद्धा दिला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर फक्त कॉल न करता व्हॉट्सअपला विचारा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. हा आपला नंबर आहे. ओके, चलो थांबतोय.